गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री associated by सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी स्नेहल। आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात। श्री जानकी वल्लभ सरकार धर्मार्थ संस्था आणि स्वर्गीय अरुण जिरापुरे प्रेरणा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राजराजेश्वर ग्रामदैवत यांना आमंत्रित करून 14 नद्यांचे जल आणि राजस्थानातून आणलेल्या गाईच्या साजूक तुपाने 251 किलोचा महानैवेद्य रामप्रसाद लाडू डाबकी रोड येथील कामगिरांनी विशेष पूजा अर्चना करून तयार केलाय। अयोध्या चाम येथील ऐतिहासिक भव्य राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त 251 किलोचा रामप्रसाद लाडू राम भक्तांच्या सेवेत महानैवेद्याच्या स्वरूपात अर्पण होणार आहे। जानकी वल्लभ सरकार धर्मादाय संस्था या 251 किलोच्या रामप्रसाद लाडू बनवण्यासाठी संचालक निलेश निनोरे आणि त्यांच्या 5 कामगिरांनी 14 तासात या महानैवेद्य तयार केला आहे। यावेळी श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचा इतिहास, श्रीराम जन्मभूमी आंदोलनातील अधिवक्ता यांची माहिती, श्रीकृष्ण जन्मभूमीचा इतिहास, काशी विश्वनाथ मंदिराचा इतिहास नवीन पिढीला माहिती व्हावा या उद्देशाने फलकाद्वारे लावण्यात आलाय। प्रभू श्रीरामांच्या बहुप्रतीक्षित प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची प्रतीक्षा अवघ्या काही क्षणांपुरती राहिली आहे। या भव्य दिव्य सोहळ्यासाठी अयोध्या नगरी नववधूप्रमाणे सजली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी 12:30 वाजता रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। ऐतिहासिक सोहळ्यासाठी देश विदेशातील मंदिरांमध्ये उत्सवाचे आयोजन करण्यात आले। सोहळ्यानंतर सायंकाळी देशभरात दीपोत्सव साजरा केला जाणार आहे। अकोल्यातील प्राचीन मोठ्या राम मंदिरासमोर श्रीराम मंदिराची कलाकृती व श्री गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र श्रीराम पादुका व श्रीराम लल्लाचे रामबाल स्वरूपाचे दर्शन महाआरती आज 12:20 होणार आहे। तसेच या आरतीनंतर 251 किलोच्या महानैवेद्य रामप्रसादाचे वितरण देखील होणार आहे। भला मोठा वाहनांचा ताफा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा वाहनात उभे राहून हात जोडून अभिवादन करणारे मनोज जरांगे पाटील व पुढे तरुणांचा जल्लोष, हाती भगवे झेंडे अशा उत्साही वातावरणात मुंबईकडे निघालेल्या मराठा आरक्षण पदयात्रेचा रविवारी मिडसांगवी येथून अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश झालाय। जरांगे पाटील यांच्या कर्तृत्वाची गाणी वाजवणारा डीजे, फुलांची उधळण, रांगोळ्या असे चित्र सर्वत्र दिसत होते। पदयात्रेतील वाहने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पुढे सरकत होती। मुंबईमध्ये गेल्यानंतर काही दगाफटका झाला, गोळ्या झाडल्या तरी एकही इंच मागे हटणार नाही। काही गडबड झाली तर आपापल्या ठिकाणी फक्त रस्त्यावर येऊन उभे राहा, असे आवाहन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले। अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने रत्नागिरी विद्युत रोषणाईने सजली। ठिकठिकाणी विद्युत रोषणाईमुळे रत्नागिरीचे मनमोहक सौंदर्य दिसून आले। रत्नागिरीतील श्रीराम मंदिर तसेच इमारती, शासकीय विश्रामगृह, बांधकाम विभाग, कार्यालय, रत्नागिरीच्या मध्यवर्ती ठिकाण असलेले मारुती मंदिर चौक, रत्नागिरीचे रेल्वे स्टेशन विद्युत रोषणाईने उजळल्याचे चित्र दिसून आले। एकंदरीतच रत्नागिरीमध्ये अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्साह दिसून येत आहे। गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर परळीकरांनी आणि संपूर्ण बीड जिल्ह्याने एक हवहवसे चित्र पाहिले। राम मंदिर सोहळ्यानिमित्त परळीत श्रीराम उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। या उत्साहात परळीकरांसोबत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्रितपणे सहभागी झालेत। प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीतेच्या रूपात अवतरलेली बच्चे कंपनी, पारंपरिक पेहराव करून सहभागी झालेला महिला वर्ग, ढोल ताशांच्या गजरात लेझिम खेळणारा दंग झालेले नागरिक आणि परळीकरांनी केलेला जय श्रीरामाचा गजर, यामुळे परळीतील वातावरण राममय झालं होतं। अशात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी जुन्या आठवणींना उजाळाही दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज नवी मुंबईतील नामदेव भगत आयोजित आगरी कोळी महोत्सवाला भेट दिली असता त्यांनी मराठा आरक्षण आणि राम मंदिर लोकार्पण सोहळ्यावर प्रतिक्रिया दिली। सुनील तटकरे म्हणाले की उद्या होणार राम मंदिर लोकार्पण आणि मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा अनेक वर्षांची पूर्तता करणारा असून सर्व देश आनंदित आहे। अशा वेळी आम्हालाही आनंद आहे। ते मराठा आरक्षणावर बोलताना जरांगे पाटलांनी सरकारला वेळ द्यावा, कारण 2 वेळा कोर्टाने नाकारलेले पक्के आरक्षण मिळवण्यासाठी सरकार मनापासून
प्रयत्न करत आहे. अशा वेळी काही वेळ लागू शकतो, त्यामुळे तो वेळ त्यांनी द्यावा. सर्व बाबींची पूर्तता झाल्यास पक्के आणि टिकणारे आरक्षण मिळू शकेल आणि मराठा बांधवांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री आमचं ऐकत नाहीत, राज्याचं ऐकत नाहीत, महाराष्ट्राचं ऐकत नाहीत, ते फक्त गुजरातचं ऐकतात. हे सरकार पडणार म्हणजे पडणार आणि आपले सरकार नक्की बसणार. ज्या अधिकाऱ्यांनी, मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राला गुजरातच्या आदेशावरून लुटलं, त्या सर्वांनी जेलमध्ये टाकू, असा इशारा माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलाय. या लोकांनी राज्याचं राजकारण गढूळ केलंय. राष्ट्रवादीसोबत जायची वेळ आली तर संन्यास घेऊ म्हणणारे लोक आज राष्ट्रवादीसोबत बसले आहेत. संन्यास घेणार होते, त्याचं काय झालं, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केलाय. संशयावरून झडती घेण्यात आलेल्या एका दुचाकीस्वाराकडे देशी कट्टा आढळला होता व त्याच्या चौकशी दरम्यान तो अट्टल वाहन चोरी असल्याची बाब उघडकीस आली. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. 18 जानेवारी रोजी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास अंबाझरी पोलीस ठाण्याचे पथक गस्तीवर होते. अंबाझरी बायपास मार्गावर एका वडाच्या झाडाजवळ एका व्यक्ती दुचाकीवर संशयितरित्या उभा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला विचारणा केली असता त्याने उडवाउडीची उत्तरे दिली. त्याच्या दुचाकीची झडती घेतली असता सीटखाली देशी कट्टा आढळला. त्याचा कुठलाही परवाना त्याच्याकडे नव्हता, तसेच त्याच्याकडे दुचाकीची कागदपत्रे देखील नव्हती. पोलिसांनी आरोपी टिटू चंद्रशेखर परिहार या आरोपीला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी दुचाकी देखील जप्त केली असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. देशात दडपशाहीचे राजकारण सुरू आहे. जवळपास 95% ईडी, सीबीआय आणि आयकर खात्याच्या नोटीस या विरोधी पक्षातील लोकांना दिल्या जात आहेत. सत्ताधारी पक्षातील नाही, हा संसदेतील अधिकृत डेटा आहे. त्यामुळे आमची भाषणं धारदार झाली किंवा विरोधात बोलले तर आम्हाला ICEच्या नोटीस येतात, असा निशाणा राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर साधलाय. रोहित पवारांना ईडीची नोटीस आली आहे, त्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की आमच्या कुटुंबाला ईडी, सीबीआय आणि आयकर खात्याच्या नोटिसा येतात, त्या आम्हाला नवीन वाटत नाहीत. भाजपाकडे आमच्यावर टीका करायला काही राहिले नाही, असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्यात. गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात तिथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.